अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ भय कथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण. प्रकरण 9. त्या शंकरने त्याच्या साहेबांना तातडीने येण्याचा निरोप दिला असला पाहिजे. 7-8 मिनिटातच एक पोलीस जीप रस्त्यावरून सपाट्यानं आली, वळून फाटकातून आवारात शिरली आणि व्हरांड्यासमोरच धूळ उडवत थांबली. ड्रायव्हर शेजारी बसला माणूस एका टांगेत खाली उतरला आणि जवळजवळ पळतच वर आला. पोलिसी गणवेशातला तो माणूस चांगला उंच आणि तगडा होता. व्हरांड्यात येताच तो तेच थांबला. कमरेवर हात ठेवून आधी घराच्या दाराकडे, मग खुर्च्यावर बसल्या सारंग स्नेहाकडे आळीपाळीने पाहू लागला. त्याला पाहताच स्नेहा खुर्चीवरून उठून उभी राहिली होती. ती आता सावकाश सावकाश पुढे आली, त्याच्याजवळ आली आणि त्याच्या कोपराला हलके स्पर्श करून म्हणाली, भाऊ, सदा भाऊ, मला ओळखलं नाहीस? मी चंदी. सारंगला वाटलं तो माणूस आता स्नेहावर खेकसणारच आहे, पण स्नेहाकडे पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर अनिश्चितपणाचा एक भाव आला. पण तो बोलत असतानाच ती स्त्री दारातून जोराने बाहेर आली. तिचं काहीही ऐकू नको सदा. आल्यापासून तिचं हेच चाललं आहे. सगळ्यांशी बादरायाने नाती जोडते आहे. आल्या आल्या मला आई म्हणूनच हाक मारायला लागली आणि आत्ता तुला भाऊ म्हणायला लागली आहे. ती बदमाश तरी आहे, नाही तर पागल आहे ती. असं नको ग बोलूस आई. स्नेहा, आत जाऊया का आपण? इथे उघड्यावर हा तमाशा कशासाठी? या या, तुम्ही दोघं आत या. सदा, तिला मुळीच घरात घेऊ नकोस, ती स्त्री ओरडली. मला तर तिची लक्षणं काही चांगली दिसत नाहीत. आई, मी आहे ना आता इथे. मग इतकं भ्यायचं काय कारण आहे? मी पाहतो ना सारं. या या या, तुम्ही दोघं आत या. ते आत गेले. त्यांच्या मागोमाग सारंग स्नेहाही आत गेले. सारंग दाराच्या आतच पावलाभरावर उभा राहिला, पण स्नेहा मात्र साऱ्या खोलीवर भिरभिर फिरत होती. खोलीत 2 मोठे सोफा होते, मॅचिंग खुर्च्या होत्या, टिपॉय होते. एका भिंतीला लागून काचेची शोकेस होती. भिंतीवरून लहान मोठ्या आकाराची वेगवेगळ्या शैलीतली चित्रं होती. कोपऱ्यात हाऊस प्लांट्स होते. खालच्या फरशीवर टाईलच्या डिझाईनचं लिनोलियम होतं. सगळं बदलून टाकलं तुम्ही, ती शेवटी म्हणाली. काय बदललं? काय नाही बदललं ते सांगा की, ती जरा आवेगानं म्हणाली. या कोपऱ्यात बाबांची झुलती आराम खुर्ची होती, आठवतं? समोरच्या कोपऱ्यात त्यांचं लिहावयाचं टेबल होतं. मागच्या दोन्ही भिंतींना त्यांची पुस्तकांची कपाटं होती, आठवतं? आणि भिंतीवरून त्यांचं ते कोणा गोऱ्या लोकांचे फोटो होते. एकदा विचारलं होतं तर म्हणाले होते, पोरी, ही फार फार मोठी माणसं होती बरं का, त्यांच्यातलं एकही आता नाही. ते गृहस्थ जरा चमत्कारिक नजरेने स्नेहाकडे पाहत होते. तुम्ही जे वर्णन करता ते बरोबर आहे, मात्र एवढी तपशीलवार माहिती तुम्ही कुठून मिळवली हे काही मला समजत नाही, ते म्हणाले. माहिती मिळवली? अरे, मी इथंच राहत होते. लग्न होईपर्यंत या घरात राहत होते मी. मला कशाला बाहेरून माहिती मिळवावी लागेल? आली परत पूर्वपदावर, ती स्त्री म्हणाली. आई, तू पहिल्यापासून हटवादी आहेस बघ.
बाबांनी आणि डॉक्टर सान्याने तुला ऑपरेशन करून घ्यायला किती आग्रह केला आठवतं? पण तुझं आपलं एकच, माझ्या शरीराची चिरफाड करू नका. पण एकाएकी स्नेहाचा चेहरा गोरामोरा झाला. बावरी होऊन ती इकडे तिकडे पाहायला लागली. मग अगदी खालच्या आवाजात ती म्हणाली, मी विसरलीच की. पांढऱ्या फटक चेहऱ्याने ती त्या स्त्रीकडे पाहत होती. आता काय झालं? ती स्त्री म्हणाली, आई, तू ऑपरेशनला नकार दिलास आणि शेवटी त्या आजारात तुझा मृत्यू झाला. पण ते कसं शक्य आहे? तू तर प्रत्यक्षच माझ्यासमोरच उभी आहेस. मला तर कशाचा अर्थच समजत नाही आहे. आणि आई आई म्हणून माझ्या मागे लागली आहेस. मला जर अपत्य झालं नाही तर तू कुठून यायला ग? मूल घरात नव्हतं म्हणून तर तुझ्या बाबांनी या सदाला आपल्या घरी आणलं. नाही, माझ्यापेक्षा तो 3-4 वर्षांनी मोठा आहे. मला समजायला लागलं तेव्हापासून मी त्याला भाऊ भाऊ म्हणून ओळखते आहे. त्याच्याबरोबर खेळले आहे मी. हो की नाही रे भाऊ? स्नेहा एकदम सदाशिवकडे वळली. मान हलवत तो म्हणाला, तुम्ही काहीही म्हणा, पण मला काही तुम्हाला आजपर्यंत पाहिल्याचं काही आठवत नाही आहे. तुला आठवत नाही? सगळं विसरलास? सांगा तरी एखादी आठवण. एखादी? एकच कशाला, शेकड्यांनी सांगेन. तुला आठवतं, तू सोनचाफ्याच्या झाडावर चढला होतास आणि फांदी मोडून खाली पडलास. तुझ्या उजव्या मनगटाच्या मागे मोठी जखम झाली होती. अजूनही तिचा वन असेल, पाहू? लगोलग पुढे होऊन स्नेहाने त्याचा उजवा हात वर केला. खरोखरच मनगटाजवळ चांगला 2 इंच लांबीचा पांढरा वन होता. तुला आठवतं, आपण खेळायला गेलो होतो. माझा पाय एकदम मुरगळला. मला पाऊलसुद्धा टाकता येईना. तू मला पाठुंगळीला लावून चांगला 1.5 फरलांग चालत घरी आलास. आठवतं? सदाशिव तिच्याकडे टक लावून पाहत होता. तुला आठवतं, तू मागच्या आंब्याच्या झाडाला दोरी बांधून मला झोपाळा करून दिला होतास. आठवतं तुला? त्या कॉलेजमधल्या ठकाराला माझी टिंगल केल्याबद्दल तू चांगला बदडून काढला होतास. आठवतं का तुला? पंचे, सांगण्यात काय अर्थ आहे? खरोखर आठवणी हजारांनी आहेत. तुझ्या आहेत तशाच या घरच्याही आहेत. घरभर माझ्याबरोबर चल. कोणत्या कपाटात काय आहे हे मी तुला सांगेन. पण काय उपयोग आहे? तुम्ही हे पहा, सदाशिव म्हणाला. तुम्ही 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 स्नेहा रागाने म्हणाली, प्रत्यक्ष आपल्या बहिणीला आहो जाऊ काय करतोस? समज, माझं नाव चंदी आहे. मला अगं चंदे अशी हाक मार. ठीक ठीक आहे तर मग चंदे, तू सांगितलेले सर्व प्रसंग मोठे विलक्षण आहेत. तू बनवून काहीही सांगत नाहीस हीही माझी खात्री पटली आहे. पण यापेक्षा मी जास्त काय सांगू? स्नेहा स्वतःशीच मान हलवत होती. जी माणसं मला जवळची वाटत होती ती अस्तित्वातच नाहीत, आणि ज्यांना मी ओळखते ते माझा स्वीकार करायला तयार नाहीत. आई, भाऊ, मी जाते. पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला मी येणार नाही. निदान मला आशीर्वाद तरी द्याल की नाही? ती त्या स्त्रीसमोर वाकायला गेली, पण ती स्त्री घाबरून मागे सरली. ती सदाशिव समोर वाकली. त्याने तिच्या मस्तकावर आपला हात टेकवला. चंदे, तो म्हणाला, तू कोणीही अस, पण तू आयुष्यात यशस्वी हो, माझा आशीर्वाद आहे. आणि मग जरा वेळ थांबून तो म्हणाला, देवापाशी काही मागायची वेळ आली तर मी म्हणेन, देवा, मला या चंदीसारखी बहीण दे. आपल्या डोक्यावरचा त्याचा हात काढून स्नेहानं तो आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला. आणि मग ती एवढंच म्हणाली, भाऊ, मी जाते.
मग काहीही न बोलता ती वळली त्या खोलीबाहेर आणि मग त्या वास्तूबाहेर पडली, मागे वळूनही न पाहता. तिने मागे वळून पाहिलं असतं तर तिला दिसलं असतं की सदाशिव दारापाशी आला आहे, बाहेर पाहत आहे आणि त्याचे डोळे पाणावलेले आहेत. गाडीपाशी पोचतात काही न बोलता सारंग दार उघडून आत शिरला. त्याने पॅसेंजर सीट जवळचं दार आतून उघडलं आणि स्नेहा गाडीत बसताच गाडी सुरू केली. गाडी रस्त्याला लागल्यावर 5-7 मिनिटात सारंग काहीच बोलला नाही. मधून मधून तो स्नेहाकडे फक्त पाहत होता. तिची नजर समोर रस्त्यावर खिळली होती, पण समोरच्या देखाव्याऐवजी दुसरंच काहीतरी पाहत असावीशी वाटत होती ती. कदाचित तिच्या पूर्वायुष्यातील काही काही प्रसंग असतील ज्यांच्या तिच्या आठवणी स्पष्ट होत्या, पण तिच्या शब्दाखेरीज त्यांना इतरत्र काहीही पुरावा नव्हता. पण त्या खोट्या समजल्या तरी त्या आठवणीमागची पार्श्वभूमी, उदाहरणार्थ ते तळेगावचं घर, बाग, झाडं, हे सर्व प्रत्यक्षात होतंच की. आणि तिने वर्णन केलेल्या प्रसंगांचा त्या सदाशिववर काहीतरी विलक्षण परिणाम झाला होता हेही उघडच आहे. त्यापैकी एकही प्रसंग त्याने नाकारला नव्हता. स्नेहाच्या शब्दाने आत काळजाला कुठेतरी स्पर्श केला होता यातही काही शंका नव्हती. आणि त्या दोघांच्या वागणुकीने स्नेहाच्याही सर्व आशांवर त्या मुळातच अगदी क्षीण होत्या पाणी फिरलं होतं हेही दिसत होतं. मी काही बोलू का गप्पच बसणं पसंत करशील? सारंगने शेवटी विचारलं. त्याच्याकडे वळून पाहत एक जरा खिन्न हास्य करीत ती म्हणाली, शेवटी मन वेडं असतं हेच खरं. मनातली आशा काही सुटत नाही. माझं सारं जग माझ्याभोवती उलटं पालटं झालं आहे हे दिसत असूनही मन भाबड्या आशा करीतच असतं. पण तू सांगितलेला एकही प्रसंग त्याने नाकारला नाही, पण स्वीकारलाही नाही. माझ्या शब्दांना आसपास हजारो पुरावे असूनही त्याने काहीही स्वीकारलं नाही. काही काही वेळा परिस्थिती असं विलक्षण वळण घेते की ती स्वीकारणं अतिशय कठीण जातं. तू कुठे स्वीकारलं आहेस की तू स्नेहा पोद्दार नाहीस, वसुधा गोखले आहेस. तू गृहिणी नाहीस तर बँकेतली एक कर्मचारी आहेस. त्या सदाशिवचंही तसंच असेल. स्नेहा, त्याच्या मनात तुझ्याबद्दल आपुलकी, सहानुभूती तर नक्कीच आहे. त्याचे शब्द आणि त्याचं वागणं तरी हेच दाखवतं. पण सर्वच कसं उलटं पालटं ना. तुमच्या सोसायटीच्या जागी माझा वाडा नाही, पण माझ्या ओळखीची झाडं आहेत. तळेगावला बाबा असायला हवे होते ते नाहीत. 15 वर्षांपूर्वी मृत झालेली आई ती तिथे आहे, पण तिच्या जगात मी नाही. तिच्यासाठी मी कधी अस्तित्वातच आले नाही. या सदाशिवला मी गेली 25 वर्षे ओळखते आहे. तो म्हणतो त्याने मला कधी पाहिलेलंही नाही. या सगळ्याचा अर्थ तरी काय आहे? स्नेहा, सुरुवातीस मी तुला सांगितलं होतं आठवतं? सायन्स फिक्शन, फॅन्टसी, अद्भुत कथा वाचण्यात मला खूप नाद आहे. त्या कथांतून लेखकाने अफलातून कल्पना लढवलेल्या असतात. समांतर विश्वाची कल्पना अशीच एक विलक्षण कल्पना आहे. दुसरी कल्पना पर्यायी जगाची आहे, म्हणजे जेथे घटनेला पर्याय असतो. उदाहरणार्थ वॉटरलू येथे नेपोलियनचा पराभव किंवा दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव. या घटनांना विरुद्ध पर्यायही आहे. त्यांच्या कल्पनेप्रमाणे असंही एक जग असू शकेल की जेथे नेपोलियनचा पराभव झाला नाही किंवा जेथे हिटलर विजयी झाला. ते जग आपल्या अनुभवातल्या जगापेक्षा किती वेगळं असेल नाही का? पण हे पर्याय फार मूलगामी आहेत. सर्व जगाच्याच इतिहासावर परिणाम करणारे आहेत. ते असू द्यात, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या जगातही हरघडी लहान मोठे असे अनेक पर्याय येतच असतात. त्यात एकाऐवजी दुसरा निवडला तर वेगळी घटना शृंखला सुरू होईल. सुरुवातीस 2 जगात फरक अगदी सूक्ष्म असेल,
पण जसजसा काळ उलटत जाईल तसतसे हे दोन फाटे एकमेकांपासून दूर दूर जायला लागतील आणि कालांतराने ओळखू न येण्या इतके बदलतील. अशी ही दोन पर्यायी जगं आपण अनुभवतो आहोत अशी माझी कल्पना आहे. एकात तुझी आई रोगाचा बळी ठरली पण तुझे वडील हयात होते. दुसऱ्यात तुझ्या आईला काही अपत्यच झालं नाही पण तुझे बाबा मरण पावले. अर्थात अशी अनेक जगते काल प्रवाहातून आपापला मार्ग क्रमत जात असतात. अशी कल्पना कर की खूप संख्येने एकमेकास समांतर असे धागे बांधलेले आहेत जे एकमेकास कधीही स्पर्श करीत नाहीत आणि एक एक धाग्यावरून मुंग्यांची ओळच्या ओळ चालली आहे. एक धाग्यावरील मुंग्यांना दुसऱ्या धाग्यावरील मुंग्यांची कधीही जाणीव होणार नाही. एवढंच नाही, असा काही पर्यायी धागा अस्तित्वात आहे त्यावरही हजारांच्या संख्येने मुंग्या प्रवास करीत आहेत याची सुद्धा जाणीव असणार नाही. पण समज एखाद्या नैसर्गिक उत्पाताने हे धागे एकमेकांना स्पर्शले, एकमेकांत गुंतले, तर मग एका धाग्यावरील काही मुंग्या दुसऱ्या धाग्यावरून प्रवास करायला लागतील आणि त्यांना जर सेंटियन्स असेल, परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता असेल, तर त्यांना उमगेल की आपल्या सभोवतालचं जग बदललेलं आहे. काही भाग ओळखीचा आहे, काही भाग संपूर्ण अपरिचित आहे. तुझ्या बाबतीत असंच काहीतरी झालं नसेल कशावरून. अर्थात ही एक कल्पना आहे. ती वसुदेव गोखले आणि तू स्नेहा पोतदार दोघी आपापल्या जीवन मार्गावरून कालक्रमणा करीत होतात आणि त्या शनिवारच्या संध्याकाळी काहीतरी उत्पात झाला. दोघींच्या जीवनरेषा एकमेकात गुरफटल्या गेल्या. पण मग आम्ही दिसायला एकमेकींसारख्याच कशा? असणारच. तूच एका रेषेवर स्नेहा होतीस आणि दुसरीवर वसुधा होतीस. आणखी तिसऱ्या रेषेवर आणखी कुणीतरी असेल आणि मग ही कल्पना पूर्णत्वाला न्यायची म्हणजे प्रत्येक रेषेवर मीही असणार, दिसायला असाच पण वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या परिस्थितीत आपलं आयुष्य कंटणारा फक्त या पर्यायी अस्तित्वाची आपल्याला कल्पनाही नसते. तो प्रसंग तुझ्यावर आला आहे. म्हणजे आपण पातळ धाग्यावरून सरपटणाऱ्या मुंग्या तर. स्नेहा, सारंग एकदम म्हणाला. मी टीका करीत नाही, पण सारंग, एका अर्थी तेही खरं नाही का? जवळजवळ प्रत्येकाला एकच मार्ग उपलब्ध नसतो का? पण तरीही तुमचं विवेचन तर्काला धरून आहे. कोणास माहीत खरोखर काय झालं ते. शहर जवळ यायला लागलं तशी रहदारी वाढायला लागली. मग निवांतपणे बोलणं अशक्यच झालं. 3च्या सुमारास ते शेखरच्या हॉस्पिटलपाशी येऊन पोहोचले. सारंग आणि स्नेहा गेल्यावर शेखर हॉस्पिटलमध्ये आला. तिथे त्याला समजलं की एक गृहस्थ त्याला भेटण्यासाठी थांबले आहेत. अजून पेशंटची गर्दी झाली नव्हती. त्याने नर्सला त्या माणसाला आत पाठवून द्यायला सांगितलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.